पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक प्रमुख रस्त्यांवर कम्युनिस्ट पार्टीकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला। विक्रमगडमध्ये शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। जवार विक्रमगड, डहाणू विक्रमगड, विक्रमगड पालघर रस्ता कार्यकर्त्यांनी रोखून धरला। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जी विकास कामं केली आहेत त्याचा विकास रथ बारामती शहरामध्ये फिरतोय आणि या विकासावर सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। शेतमालाला किमान हमी भाव मिळावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारी रोजी चलो दिल्ली आंदोलनाची हाक दिली होती। राजधानी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे। हा बंद ग्रामीण भारतापुरता मर्यादित असेल। सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने काढलंय। पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकाने चक्क कांदळवनामध्ये डेब्रीजचा भराव टाकून भूखंड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तहसील कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या साईनगर विभागामध्ये हा भराव करण्यात येत असताना देखील तहसील कार्यालयामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। तर पनवेल मनपाने हा भाग रेड झोन घोषित केला असताना देखील या ठिकाणी भरावाचं काम सुरू आहे। या भरावामुळे संपूर्ण साईनगर पावसाळ्यामध्ये पाण्याखाली जाण्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। नागपुरातील भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांच्या हत्या प्रकरणामध्ये ऑपरेशन सर्च मधून नवीन खुलासा समोर आलाय। सना खानची हत्या झालेल्या अमित साहूच्या घरामध्ये आणखी एका अज्ञात पुरुष आणि महिलेच्या रक्ताचे डाग मिळून आले। त्या घरामध्ये सना खान व्यतिरिक्त तिसरी आणि चौथी व्यक्ती कोण याच्या खुनामध्ये सहभाग आहे का यासाठी घरातील सदस्यांसह आणखी काही लोकांचे नमुने पोलीस तपासणार आहेत, तर काहींना मध्य प्रदेशमधून नागपूरला बोलावणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेडच्या जुडिओ या ब्रँडसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी 5 वर्षांमध्ये अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे मत कौशल्य रोजगार उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा टाटा ट्रेडच्या जुडिओ ब्रँडसोबत करार केला आहे। काँग्रेसकडून राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस पक्षाकडून लोणावळा येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी असे 2 दिवस हे शिबिर चालणार आहे। आगामी निवडणुकीबाबत शिबिरामध्ये चर्चा होणार आहे। जे नेते पक्ष सोडून जात आहेत त्याबाबत देखील शिबिरामध्ये मंथन केलं जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावली आहे। मनोज जरांगे यांनी काल रात्रीपासून उपचार घेण्यास सुरुवात केलेली असल्यामुळे आज सकाळी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक दाखल झाले असून जरांगे पाटलांच्या आरोग्याची तपासणी केली आहे। जरांगेंच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते। वैद्यकीय अधिकारी दीपक सोनावणे यांनी ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस असून या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या भागामधून जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी नागरिक येत आहेत। यावेळी आज सकाळी सराटी अंतरवालीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आलेली एक मुलगी जरांगे पाटलांसोबत चर्चा करताना भावूक झाली असून तिचे अश्रू अनावर झाले। मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी येथे विविध मागण्यांसंदर्भात उपोषण चालू आहे। याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातील ठिकठिकाणी सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रास्ता रोको असाच राहणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आलंय। सकल मराठा समाजाकडून टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या समर्थनात परभणी शहरामध्ये वसमत रोड काळी कमान येथे रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली।
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस असून त्यांनी अन्न, पाणी आणि उपचारही न घेतल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याकरता प्रशासनाकडून छत्रपती संभाजीनगरच्या सिडको डेपोकडून बीडकडे जाणाऱ्या संपूर्ण बसेस रात्रीपासून बंद करण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने धुळे विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न 15 दिवसात सोडवण्यात येतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं. मात्र आश्वासन देऊन 4 महिने उलटले तरी कोणताही निर्णय न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात येतंय. भाजप आमदार राहुल डिकले यांच्या घराबाहेर हे आंदोलन करण्यात आलं. नाशिक मराठा क्रांती मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आलं. डहाणू पोलीस ठाण्यालगतच बुधवारी मध्यरात्री 7 ते 8 दुकानांमध्ये चोरट्यांनी शटर तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून डहाणू शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी गस्त घालत नसल्याने या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. डहाणू पोलीस स्थानकालगतच्या झालेल्या या दुकानामधील चोरीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे सध्या पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत. वारकऱ्यांची श्रद्धाळू असणारी चंद्रभागा सध्या प्रदूषित झालेली बघायला मिळते. माघी एकादशी वारीचा सोहळा अगदी तोंडावर आला असताना भाविकांना अस्वच्छ पाण्यामध्ये स्नान करावं लागतंय. तसेच नदीचे पात्र काही प्रमाणात कोरडेही आहे. परिणामी भाविकांची मोठी गैरसोय होतीये. 20 फेब्रुवारी रोजी माघी वारीत सुमारे 5 लाख भाविक येतील असा अंदाज असताना चंद्रभागा स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं नवीन कार्यालय बारामती येथील भिगवण चौकामध्ये सुरू करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. दिल्ली अलीपूर येथील एका रासायनिक कारखान्याला आग लागली. आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामधील मलातपूर शिवारामध्ये 2 बिबट्यांची बछडे आढळल्याने खळबळ माजली. बिबट्यांचे बछडे आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. 2 बिबट्यांच्या बछड्यांना वनविभागाच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आलं. बिबट्यांच्या दोन्ही बछड्यांना चांदूर रेल्वे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये सध्या ठेवण्यात आलंय. पनवेल वनविभागाच्या वतीने खैराच्या झाडाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. अवैधरित्या खैराच्या झाडाची वाहतूक करणारी गाडी पनवेल वनपरिक्षेत्र विभागाने कळंबोली सर्कल जवळ पकडत कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 10 टन खैर प्रजातीच्या सोलिम नगाचा ट्रक पकडण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आलाय. गुजरात राज्यातून हा माल अवैधरित्या आणण्यात येत होता, ज्याची किंमत 6 लाख रुपये असून जप्त ट्रकची किंमत 14 लाख रुपये आहे. माजी खासदार निलेश राणेंची गुहागर मतदारसंघामध्ये सभा आयोजित करण्यात आली. राणेंच्या बालेकिल्ल्यात भास्कर जाधवांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर मिळणार आहे. उद्धव यांच्या दौऱ्यावेळी भास्कर जाधवांनी राणे कुटुंबावर बोचरी टीका केली होती. या टीकेनंतर त्याला उत्तर देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे भास्कर जाधवांच्या होम पिचवर आज उत्तर सभा घेणार आहेत. येवला शहरासह परिसरामध्ये दुचाकी चोरी गेल्याच्या संदर्भात येवला पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने येवला शहर पोलीस स्थानकांच्या पथकाने तपास करत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तरी अजूनही दुचाकींचा शोध लागतो का काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे पहाटेच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर थेट घरात घुसला असून यात 1 जण जखमी झालाय तर कंटेनरने उभी असलेली 3 वाहनांचं देखील नुकसान केल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाचा 4था दिवस आहे. सरकारसोबतची 3री बैठकही तोडग्याविना झाली तर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलेलं आहे. दिल्लीच्या वेशीवर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये कोयत्याचे वार वाढले. लोकमान्य नगर परिसरामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. 2 तरुण आणि महिलांवर चाकूने वार केला असल्याची घटना घडली. कोयता हातात घेतल्याने परिसरामध्ये घबराट झाली. 2 जण गंभीर जखमी झाले तर त्यांना सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. विकास कामांच्या पाहणीनंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला. जनता दरबार झाल्यानंतर बारामती क्लब येथील बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित उद्योजक मेळाव्याला ते उपस्थित होते. दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर अजित पवार हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी पंढरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी सकाळी 6 वाजता पैठण तालुक्यातील चितेगाव शिवारामध्ये अतिदाबाने पाणी सोडण्यात आल्यामुळे फुटली. एकीकडे शहरामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी त्या ठिकाणी होते. आज पहाटेपासूनच पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चितेगाव शिवारामध्ये ही जलवाहिनी फुटली असून जवळपास 100 फूट इतके उंच पाण्याचे फवारे उडाल्याचे पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रीय शिवसेना अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चौकाचौकामध्ये कार्यक्रमाची फलकबाजी पाहायला मिळाली. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर होत असलेली हवाई कोंडी, विमानांच्या इंधनाचा होत असलेला अपव्यय यामुळे भारतीय विमान प्राधिकरणाने विमानांच्या संख्येमध्ये कपात करण्याचे निर्देश मुंबई विमानतळाला दिले होते. यामुळे विस्तारा, आकासा, इंडिगो या आघाडीच्या विमान कंपन्यांनी विमानांच्या संख्येमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आणि विमानांची संख्या कमी होणार असून येत्या उन्हाळ्यात मागणी वाढल्याने विमान प्रवास किमान 25% महागणार आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास गर्दीमुक्त व्हावा याकरता पश्चिम रेल्वेने अंधेरी ते चर्चगेट दरम्यान प्लॅटफॉर्म लांबी वाढवून धीम्या मार्गावरील 15 डब्बा लोकल चालवण्याचा निर्णय घेतलाय. या संदर्भात सर्वेक्षण करून रेल्वे बोर्डाकडे तसा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी गुरुवारी आयोजित मेरा तिकीट मेरा इमान स्पर्धेतील पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलताना दिली. नागपूरकरांची तहान भागवणाऱ्या तोतला डोहा आणि कामठी खैरी प्रकल्पामध्ये गतवर्षीच्या तुलनेत जलसाठा कमी असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर केल्यास संभाव्य संकटावर मात करता येऊ शकते. उन्हाळा उंबरठ्यावर आहे. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यातील तोतला डोहा आणि कामठी खैरी या 2 तोट्या प्रकल्पांचा विचार केल्यास स्थिती अतिशय चिंताजनक आहे. दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात राहून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा घातपात कारवाई करण्याची कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, गुन्ह्यासंबंधित कागदपत्र जप्त करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलमधील बेरीबाग परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील इसिस कनेक्शन पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले. मोहम्मद जोएब खान असे या संशयित दहशतवाद्याचं नाव आहे. तो वेब डिझायनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रॅपिड ॲक्शन फोर्सतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. कर्करोगाच्या रुग्णांच्या फायद्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या सहभागाने तळोजा येथील मुख्य कार्यालयामध्ये या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केलं. शिवजन्मोत्सवानिमित्त नाशिक शहरामध्ये विविध मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. छत्रपती सेनेकडून यावर्षी सुवर्ण होनाची 8 फूट व्यासाची आणि 140 किलो वजनाची पितळी प्रतिकृती साकारण्यात आली. शहरातील नाव दरवाजा भागामध्ये बाळकृष्ण संगमनेरकर यांच्यासह 5 कारागीर गेल्या 20 दिवसांपासून हा होन घडवण्याचं काम करतात. उद्यापासून जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थावर प्रत्यक्ष हा होन नाशिककरांना पाहायला मिळेल.